नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच मॅथ्स विथ शैलेश. तर आज आपण बघणार आहोत कम्प्लीट स्क्वेअर मेथड. सो कम्प्लीट स्क्वेअर मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं हे आपण बघणार आहोत. तर कम्प्लीट स्क्वेअर मेथड ही जी आहे ही सीबीएसई बोर्ड मधून डिलीट आहे. आयसीएसई बोर्ड मध्ये पण ही मेथड नाहीये, पण एसएससी बोर्ड मध्ये मात्र ही मेथड आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो 11th आणि 12th मध्ये ही मेथड खूप म्हणजे खूप डॉमिनेट करते. म्हणजे 11th आणि 12th मध्ये याचं एवढं जबरदस्त ऍप्लिकेशन आहे, हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला यूज करावं लागतं. आणि बरोबर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्ड मधून ते डिलीटेड आहे. पण डोंट वरी, आता याचा आपण परफेक्ट कॉन्सेप्ट बघूया आणि हे एक्झाम्पल आपण कसं सॉल्व्ह होतं हे मी तुम्हाला पूर्णपणे त्या स्टेप सांगणार आहेत. सो तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि 11-12 मध्ये याचा खूप जास्त यूज आहे कम्प्लीट स्क्वेअर मेथडचा. तर बघा, सगळ्यांनी समोर लक्ष द्यायचं आहे. तर चला आपण सुरुवात करूया. तर आता बघा, तुम्हाला पहिली स्टेप याच्यामध्ये काय करायची आहे. पहिली स्टेप काय करायची तुम्हाला, सो इथला जो कोएफिशियंट आहे म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट हा ऑलवेज 1 पाहिजे. किती पाहिजे? एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट हा ऑलवेज 1 पाहिजे. तर आता आपण एक्झाम्पल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट मला 1 दिसतो, त्यामुळे माझं पहिले काम तर झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला पहिली स्टेप काय चेक करायची बघा. स्टेप फर्स्ट काय आहे रे? स्टेप फर्स्ट काय आहे? चेक चेक कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज ऑलवेज 1. सो एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट हा ऑलवेज 1 पाहिजे, तर तो ऑलरेडी आहेच. ठीक आहे. मग नेक्स्ट स्टेप काय करायचं तुम्हाला, आणि बघा तुम्हाला परत काय करायचं आहे, हा जो कॉन्स्टंट नंबर आहे तो त्या साईडला काय करा, शिफ्ट करून घ्या. म्हणजे बघा इक्वेशन आपलं काय बनेल, एक्स स्क्वेअर मायनस 13x इज इक्वल टू -36. समजलं? मी काय केलं, एक्स स्क्वेअर आणि -13x या साईडला ठेवलं, आणि जो +36 आहे तो -36 इकडे शिफ्ट करून टाकला. म्हणजे काय होईल, व्हेरिएबल्स एका साईडला आणि नंबर्स एका साईडला आपले राहतील, आणि याने आपल्याला कॅल्क्युलेशन करायला खूप सोपं जातं. आता तुम्हाला स्टेप सेकंड काय करायची बघा. सो स्टेप सेकंड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जो कोएफिशियंट ऑफ एक्स आहे, कोएफिशियंट ऑफ एक्स त्याला मल्टिप्लाय बाय 1/2 करायचं आहे. म्हणजे बघा तुम्हाला काय करायचं आहे, जो कोइफिशियंट ऑफ एक्स आहे त्याला मल्टिप्लाय करा. कशाने? तर 1/2 ने. 1/2 ने तुम्ही मल्टिप्लाय करा. म्हणजे काय होईल बघा, म्हणजे काय होईल, म्हणजे आता बघा एक्सचा कोएफिशियंट कोण आहे रे? मायनस आहे. सो मायनस लिहिलं तरी पण चालेल, नाही लिहिलं तरी पण चालेल. आता का नाही लिहिलं चालेल हे तुम्हाला मी स्टेप थर्ड मध्ये तुम्हाला समजून जाईल. पण ठीक आहे, सध्याला मी घेतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. सो इथं मी करतो -13. एक्सचा कोएफिशियंट कोण आहे? -13 आहे. त्याला मल्टिप्लाय बाय 1/2 करा. मल्टिप्लाय बाय 1/2 म्हणजे याला सॉल्व्ह केल्यानंतर आपला आन्सर किती रे? -13/2. स्टेप सेकंड समजली तुम्हाला? जशी का स्टेप सेकंड झाली, सो स्टेप थर्ड म्हणजे काय असते बघा. स्टेप थर्ड काय असते तुमची? स्टेप सेकंडचा स्क्वेअर करत असतो. काय करत असतो? स्टेप थर्ड तुमची काय आहे रे? स्टेप आपली सेकंड जी आहे त्याचा काय करायचा? स्क्वेअर करायचा. स्टेप सेकंडचा काय करायचा? स्क्वेअर करायचा आहे, किंवा असं तुम्ही लिहिलं तरी पण चालेल. स्टेप सेकंडचा स्क्वेअर म्हणजे काय, जे आपला आन्सर आलेला आहे त्याचा स्क्वेअर करणार आहे आपण. सो मग हे किती आलं मग? -13/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो बघा मग किती येईल. सो मायनसचा स्क्वेअर काय असतो? मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. सो त्यामुळे ते आन्सर प्लस होणार आहे, त्यामुळे तसं ठेवा 13/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. समजली? स्टेप बघा. स्टेप फर्स्ट आपली काय होती? चेक कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज ऑलवेज 1. स्टेप सेकंड काय होते? एक्सचा कोएफिशियंट कोणी का असना त्याला मल्टिप्लाय बाय 1/2 करा. आणि स्टेप थर्ड काय रे? जी स्टेप सेकंडचा आन्सर आलं होतं त्याला आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. बस एवढीच ऍडजस्टमेंट आणि आपला आन्सर आला. आता बघा तुम्हाला काय करायचंय, स्टेप थर्ड मध्ये जे आन्सर आलेलं आहे ते बोथ साइडला ऍड करायचं आहे. काय करायचंय? बोथ साइडला ऍड करायचंय. या लगेच ऍड करून घ्या. सो दिअरफोर एक्स स्क्वेअर -13x प्लस 13/2 ब्रॅकेट स्क्वेअर -136 प्लस 13/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर ना? बोथ साइडला ऍड करावं लागेल का, तर त्याचं मिनिंग चेंज होऊ नये म्हणून. आणि बघा इथं तुम्हाला कम्प्लीट स्क्वेअर इथं बांधताना दिसतोय. म्हणजे कम्प्लीट स्क्वेअर म्हणजे काय रे? एक तर तुमचा बघा, एक तर तुमचा हा बनेल, एक तर a - b ब्रॅकेट स्क्वेअर बनेल, किंवा a+b ब्रॅकेट स्क्वेअर बनेल. आणि तुम्हाला माहित आहे की हा ब्रॅकेट स्क्वेअर आपला काय असतो, तो काय असतो मग? a² + b² + 2ab हे आपलं असतं. येस ऑर नो?
तर हे बघा, हे ऑलरेडी इथं तुम्हाला भेटलेलं आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab हे आहे. मग तुम्हाला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर बनेल किंवा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर बनेल. तर ते पण तुम्हाला विचार नाही करायचा, तुम्हाला जस्ट काय करायचं, ते स्टेप्स फॉलो करा. हे बघा, इथं एक्स स्क्वेअर आहे तर इथला एक्स लिहा, इथला एक्स लिहा, आणि इथला जो 13/2 चा स्क्वेअर आहे तिथला 13/2 लिहा, आणि मध्ये थोडा पेस ठेवा. आता मिडल टर्मचं साइन डिसाइड करेल की मध्ये कोण येणार आहे. इथं साइन कोण डिसाइड करेल, तर मिडल टर्म. सो मिडल टर्मचं साइन काय आहे रे, मायनस आहे. त्यामुळे तुमचा आन्सर इथं काय येईल रे, मायनस, आणि जस्ट ब्रॅकेटचा स्क्वेअर. समजलं मी काय स्टेप केली. एक्स ऍज इट इज लिहा, 13/2 इथून घ्या, मिडल टर्मचं साइन काय आहे मायनस, ते तुम्ही इथं द्या आणि त्याला ब्रॅकेटचा स्क्वेअर लावा. म्हणजे तुम्ही जर ओपन केलं तर तुम्हाला ही व्हॅल्यू तिथं मिळताना दिसेल. आणि जस्ट आता याला सिम्प्लिफाय करा. सो बघा मग काय लिहिले, -36 प्लस 13 चा स्क्वेअर 169 अपॉन 4 येईल. ठीक आहे ना. आणि याला पण आता सिम्प्लिफाय करून घ्या. सो हे काय येईल मग, एक्स मायनस 13/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, सो -30 इथं काही नसतं म्हणजे काय असतं रे, 1. सो -36 इंटू 4, डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं आहे. सो -36 इंटू 4 हे येतं आपलं मायनस 144. 4 6 जा 12, कॅरीला 2, 4 जा 12 आणि 2 14, -44 प्लस 169 अपॉन 4. जर तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं तर तुमचा आन्सर तुम्हाला भेटेल, किती भेटेल रे, 25/4. बघा, 169 मधून 144 गेलं तर किती येतं रे, 25. आणि तुम्हाला आता काय करायचं आहे, याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. काय करायचं आहे, आपल्याला एकशे व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर हे स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होईल रे, कॅन्सल होऊन जाईल. सो स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, त्यामुळे x - 13/2 राहील व्हॅल्यू, आणि इकडे काय येईल, याचा स्क्वेअर रूट काय येईल, जर याचा आपण स्क्वेअर रूट घेतलं 25/4चं, तर 25चं स्क्वेअर रूट येतं 5 आणि 4चं स्क्वेअर रूट येतं 2. पण स्क्वेअर रूट मधून आन्सर निघताना आणि इकडे जर x असेल तर आपण त्याला काय करतो रे, +-2. मी त्या दिवशी तुम्हाला एक्सप्रेशन दिलं होतं, बरोबर आहे, स्टोरीमध्ये. जर इकडे x स्क्वेअर असेल किंवा x ची व्हॅल्यू असेल तर ते +-5/2 येतं. ठीक आहे ना. आणि मग आता याला सॉल्व्ह करा. सो x इज इक्वल टू हे -13/2 तिकडे गेलं तर हे काय झालं, प्लस झालं, +-5/2. आणि जस्ट याला सिम्प्लिफाय करा. आता जर बघा, आता एकदा काय होईल, एक्स इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे न्यूमरेटरची एकदा ऍडिशन होईल, और एक्स इज इक्वल टू एकदा काय होईल रे, सबट्रॅक्शन होईल. त्यामुळे एक्स इज इक्वल टू किती मग, 18/2 म्हणजेच 9 येईल. किती येईल, 9 येईल. आणि दुसरं आन्सर तुमचं और करून एक्स इज इक्वल टू 8/2 म्हणजे किती रे, 4 येईल. सो बघितलं का, कम्प्लीट स्क्वेअर मेथड ही खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हा पॉइंट तुम्हाला डिलीट केलेला आहे, पण हा 11-12 मध्ये पूर्णपणे रन होतो आणि याचं आपला ऍप्लिकेशन आहे. त्यामुळे मी तुम्हाला ज्या स्टेप दिलेल्या आहेत ह्या तुम्हाला समजल्या असतील. स्टेप 1, स्टेप 2 आणि स्टेप 3 अशा 3 स्टेप आहेत. पण ह्या स्टेप म्हणायला आहेत, पण जस्ट कॅल्क्युलेशन करून तुम्हाला इथं ऍड करायचं आहे आणि सिम्प्लिफाय करायचं आहे. तुमचा आन्सर येऊन जातील. आय होप की तुम्हाला कम्प्लीट स्क्वेअर मेथड समजले असेल. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेणार आहे, ज्यावेळेस एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 नसेल, त्यावेळेस काय करायचं. ठीक आहे. सो आता हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. सो सेकंड एक्झाम्पल बघा काय आहे, 3x² - 13x + 12 इज इक्वल टू 0. तर आता बघा, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट हा 1 नाहीये तर 3 आहे. तर यावेळेस काय करायचं, तर मग तुम्हाला माहित आहे की आपली पहिली स्टेप काय आहे, फर्स्ट स्टेप काय आपली, फर्स्ट स्टेप एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय पाहिजे, ऑलवेज 1 पाहिजे. सो इथं 3 आहे. सो 3 ने थ्रू आउट इक्वेशनला काय करा, डिव्हाइड करा. इक्वेशनला तुम्ही थ्रू आउट डिव्हाइड करा 3 ने. सो जर आपण इक्वेशनला 1 ला आपण जर इक्वेशनला डिव्हाइड केलं 3 ने, बघा इक्वेशनला आपल्याला काय करायचंय, 3 ने डिव्हाइड करायचं आहे थ्रू आउट, म्हणजे पूर्णपणे. सो हे काय येईल मग तुमचं, काय येईल, 3/3 x² मायनस 13/3 x येईल. ठीक आहे. प्लस 12 जर 3 डिवाइड केलं तर किती येईल रे, 4 येईल, इज इक्वल टू 0. समजलं. आता तुम्हाला माहित आहे हा जो 4 आहे तो काय करतो आपण, कॉन्स्टंट नंबर तिकडे ट्रान्सफर करून द्या. ठीक आहे. सो x² - 13/3x
इज इक्वल टू -4. हे असं होऊन जाईल. ठीक आहे. आता सेकंड स्टेप काय असते आपली? सेकंड स्टेप काय असते रे? एक्सचा कोएफिशियंट आहे, एक्सचा कोएफिशियंट त्याला काय करायचंय? मल्टिप्लाय बाय 1/2. म्हणजेच कोणता आहे आता आपल्याकडे कोएफिशियंट? -13/3 ला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? 1/2 ने. सो जर तुम्ही हे सॉल्व्ह केलं तर किती रे? -13/6. आणि थर्ड नंबरची स्टेप आपली काय असते रे? -13/6 म्हणजेच स्टेप नंबर सेकंडचा स्क्वेअर, जो की किती येतो? 13/6 ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल. सो मायनस नाही दिलं तरी पण चालेल. बघितलं का? आपल्याला एक स्टेप एक्स्ट्रा करावं लागते, पण तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून इथं मी मायनस लिहितोय. सो मायनसचा स्क्वेअर काय असतो रे? पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे. जस्ट ऍड बोथ साइड्स. स्टेप थर्ड, ऍडिंग बोथ साइड्स. सो एक्स स्क्वेअर मायनस 13/3x प्लस 13/6 ब्रॅकेट स्क्वेअर -4 प्लस 13/6 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. सो आता क्लिअरली तुम्हाला समजते की हा कम्प्लीट स्क्वेअर बनलेला आहे. आणि मग सांगितल्याप्रमाणे हा एक्स ऍज इट इज कॉपी होईल, हा 13/6 पण इथं येईल. आणि मिडलचं साईन बघा, मिडल टर्मचं साईन काय आहे? मायनस. त्यामुळे इथं काय लागेल रे? मायनस लागेल. जर इथं प्लस असतं तर इथं प्लस लागलं असतं. आणि जस्ट हे पण सॉल्व्ह करा. सो हे बघा, -4 प्लस हे किती परत? 169/36. आणि हे आपण मगाशी सॉल्व्ह केलं होतं. ठीक आहे ना. सो बघा हे किती मग? एक्स मायनस 13/6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि हे बघा 36 म्हणजे किती रे? इंटू 4 केल्यानंतर -144. 4 6 24, कॅरी आला 2, 4 3 12 आणि 2 14 प्लस 169/36. सो दिअर फोर, मग हे जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर हे किती तर 25/36. आता आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो तुम्हाला काय करायचं आहे? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. जर आपण स्क्वेअर रूट केलं तर हा स्क्वेअर निघून जाईल. त्यामुळे इथं काय राहील? एक्स मायनस 13/6 आणि याचं किती? प्लस -5/6. येस और नो? आणि जस्ट आता ह्याला सिम्प्लिफाय करा. सो एक्स इज इक्वल टू, हा जो -13/6 आहे तो पलीकडे जाईल म्हणजे काय होईल? प्लस होईल. ठीक आहे ना? प्लस होईल. सो 13/6 प्लस -5/6. सो याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर तर दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे एकदा ऍड करा आणि एकदा सबट्रॅक्ट करा. ठीक आहे ना. सो एक्स इज इक्वल टू हे किती? 18/6 म्हणजेच 3 येईल. आणि एक आपला एक्स किती येईल रे? 13 - 5 8/6 म्हणजे 2 4 जा 8 अँड 2 3 जा 6. सो 4/3. तर अशा आपले दोन आन्सर आलेले आहेत, एक्स इज इक्वल टू 3 आणि एक्स इज इक्वल टू 4/3. तर ही आहे आपली कम्प्लीट स्क्वेअर मेथड. तर बघा, स्टेप 1, स्टेप 2 आणि स्टेप 3 ला फॉलो करा, ऍड करा आणि तुमचा आन्सर येऊन जाईल. हा लेंदी मेथड आहे, पण बेटा हे आपल्याला लागतं पुढे गेल्यानंतर. कम्प्लीट स्क्वेअर मेथड हे 11-12 मध्ये खरंच खूप डॉमिनेट करतं. आणि मुलं हे शिकलेले नसतात, त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात आणि डायरेक्ट ऑन दी स्पॉट आलं का मग त्यांना हे खूप डिफिकल्ट जातं. सो जस्ट 3 स्टेप्स आणि तुमचा आन्सर लगेच येऊन जाईल. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला कम्प्लीट स्क्वेअर मेथड समजली असेल. आणि बघा, हे एक्झाम्पल तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे आणि एक्झाम्पल नंबर 3 हे आपण लगेच करणार आहोत. ठीक आहे. सो एक्झाम्पल नंबर 2 तुम्ही राईट डाऊन करून घेतला असेल. मी तुम्हाला म्हणलं होतं की एक्झाम्पल नंबर आपण 3 करणार आहोत, पण मला असं वाटतं की एक्झाम्पल नंबर 3 आणि 4चं आन्सर तुम्ही मला कमेंट करून सांगा. म्हणजे पहिल्यांदा सॉल्व्ह करा, कम्प्लीट स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करा. जर फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह होत असेल तरी पण तुमचा आन्सर तेच येईल, पण मला वाटतं की तुम्ही एकदा कम्प्लीट स्क्वेअरला अप्लाय करून बघितलं पाहिजे. सो एक्झाम्पल नंबर 3 आणि एक्झाम्पल नंबर 4चा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. सो कमेंट करा. सो बघा, एक एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे आणि एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 2 आहे. सो दोन्ही पण एक्झाम्पल वेगळे आहेत. तुम्ही एकदा कम्प्लीट स्क्वेअर मेथड मी सांगितल्याप्रमाणे अप्लाय करून बघा, तुम्हाला खरंच खूप सोपं वाटेल. सो आय होप की तुम्हाला कम्प्लीट स्क्वेअरचा पूर्णपणे कॉन्सेप्ट समजला असेल आणि
अशाच कॉन्सेप्टसाठी अशाच कंटेंटसाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मॅथ्स विथ शैलेश. थँक्यू. धन्यवाद.